कचऱ्याचा ढग, करणजीत कौर द्वारे लिखित. चिकू आपल्या मैत्रिणींमध्ये सर्वात दुःखी मुलगी होती. तिच्या संपूर्ण वर्गात तीच सर्वात दुःखी मुलगी होती. कदाचित पूर्ण जगातही तीच सर्वात दुःखी मुलगी होती. मित्र? चिकूचे आता कोणीही मित्र नव्हते. चिकू सोबत कोणालाही खेळायचे नव्हते, कारण तिच्या डोक्यावर एक ढग तरंगत होता. एक कचऱ्याचा ढग. संत्र्याच्या साली आणि बिस्किटांची पाकिटे, तुटलेली खेळणी आणि पेन्सिलची टोकं काढल्यावर निघालेला कचरा, प्लास्टिकच्या चेपलेल्या बाटल्या आणि रंगीबेरंगी प्लास्टिकच्या पिशव्या. घोंगावणाऱ्या माशांनी हे सर्व जणू वेढलेले आहे. तिच्या डोक्यावर कचऱ्याचा ढग तरंगतोय अशा मुलीशी कोणालाही खेळायचे नव्हते. जर कुजलेल्या केळ्याची साल तुमच्या डोक्यावर पडली तर चिकू तर आता लपाछुपीही खेळू शकत नव्हती. त्या ढगामुळे ती कुठूनही ओळखून येत होती. चल, आपण एकत्र शाळेत जाऊ, ती सोनाला म्हणाली. सोना तर विरुद्ध दिशेला पळत सुटली. मला तुझ्या पेन्सिलचे शार्पनर देतेस का? तिने स्वीटीला विचारले. स्वीटीने तोंड वाकडं केलं आणि आपली जागा बदलून आशाच्या शेजारी जाऊन बसली. आपला डब्बा सुद्धा चिकूला एकटीलाच खावा लागला. आपण आईचं ऐकायला हवं होतं हे चिकूच्या लक्षात आले. कचरा करू नकोस असे आई तिला नेहमी सांगायची. केळ्याची साल अशी रस्त्यावर फेकायची नाही. बिस्किटाचं रिकामं पॅकेट कचऱ्याच्या पेटीतच टाक. पण चिकूने कधीच ऐकले नाही. ती फक्त हसायची आणि कचरा करायची. मग एके दिवशी तिच्या आईला खूप राग आला. ती म्हणाली, लवकरच हा सर्व कचरा तुझा पाठलाग करू लागेल. चिकू फक्त हसली. दुसऱ्या दिवशी सकाळी एका घाणेरड्या वासाने आणि माशांच्या घोंगावणाऱ्या आवाजाने चिकूला जाग आली. एक कचऱ्याचा ढग तिच्या डोक्यावर जणू तरंगत होता. आईचे बोलणे खरे झाले होते आणि तेव्हापासून चिकू हसू शकत नव्हती. चिकूने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो कचऱ्याचा ढगही तिच्या मागोमाग येत असे. चिकूने झाडूने तो कचऱ्याचा ढग झटकून टाकायचा प्रयत्न केला, पण तो कचरा काही केल्या झटकलाच जाईना. चिकूने सर्व काही केले. ती किंचाळली आणि ढगाला तिच्यापासून दूर जाण्यास सांगितले. तिने तो ढग कचऱ्याच्या पेटीत फेकण्याचाही प्रयत्न केला, पण तरी तो कचऱ्याचा ढग काही जाईना. म्हणून चिकू खूप दुःखी झाली. मग असं काही घडलं. चिकूने बाळाला रस्त्यावर केळीची साल फेकताना पाहिलं. चिकू चिडली होती. तिच्या डोक्यावरचा ढग त्याला दिसला नाही का? अरे ए मूर्ख मुला, ती ओरडली. ती साल रस्त्यावर फेकू नकोस, कोणीतरी घसरेल. कचऱ्याच्या ढगाला घाबरलेल्या बाळाने ती साल कचऱ्याच्या पेटीत टाकली. दुसऱ्या दिवशी कचऱ्याचा ढग लहान झाला होता. हे कसे घडले? चिकू आश्चर्यचकित झाली.
मग चिकूने रीमा काकीला प्लास्टिकच्या पिशव्या फेकताना पाहिले. काकी, चिकू म्हणाली, कृपया या पिशव्या उचलून पुन्हा वापरा. रीमा काकी पिशव्या उचलून निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा चिकू जागी झाली तेव्हा ढग खूपच लहान झाला होता. चिकू हसली. तिला आता काय करायला पाहिजे हे कळलं होतं. जेव्हा कोणी बिस्किटाचं पॅकेट किंवा पेन्सिलची टोक काढल्यावर निघालेला कचरा फेकून टाकत असे तेव्हा चिकू त्यांना थांबवत असे. तिने प्रत्येक प्लास्टिकची चेपलेली बाटली उचलून कचरा पेटीत टाकली. गाव स्वच्छ आणि सुंदर झाले आणि दिवसेंदिवस चिकूचा ढग लहान होत गेला. काही दिवसांनी तो नाहीसा झाला, पूर्णपणे निघून गेला. चिकू आता कदाचित जगातील सर्वात आनंदी मुलगी होती. चिकूने पुन्हा कधीही कचरा केला नाही. खरं तर तिला स्वच्छ गावात राहायला आवडतं, पण तिला भीतीही वाटत होती की कचऱ्याचा ढग कधीतरी परत येईल. कुणास ठाऊक. सुनो, इस वीडियो नो पसंद ते सांझी करना ना भूलो। कृपा करके हेठा अपनी टिप्पणी करो।